इयत्ता 10वीचा इतिहास विषयाचा यंदा पाहणार आहे उपयोजित इतिहास. आता उपयोजित इतिहासाच्या अगोदर आपण इतिहास म्हणजे काय याची माहिती मला कोणी सांगेल का इतिहास म्हणजे काय? ठीक आहे, मी सांगते. गतकाळात घडून गेलेल्या घटनांची सुसंगत मांडणी म्हणजे इतिहास. आता इतिहासाचे बघा धड्याचं नावच आहे आपलं उपयोजित इतिहास. मग आता उपयोजन म्हणजे काय? उपयोजन या शब्दावरून तुम्हाला अर्थ काय कळतो? ऍप्लिकेशन किंवा त्याचा उपयोग कोणकोणत्या क्षेत्रामध्ये होतो. तर बघा आपण रोज पाहतो त्या किल्ल्या, पाटपुऱ्या, मंदिरे, त्यानंतर जुनी हस्तलिखिते, शिल्पे, सण समारंभ, लोकगीते, परंपरा हे सर्व फक्त भूतकाळाच्या आठवणी आहेत का? नाही, तर तो आपला सांस्कृतिक वारसा आहे. ते आपली ओळख सांगणारा जिवंत वारसा आहे. आता मला सांगा, जसं की आपण म्हणतो किल्ले राजवाडे हे मूर्त स्वरूपात येईल का अमूर्त स्वरूपात येईल? मूर्त. कारण की ते वास्तू आपल्याशी बोलू शकते का? नाही. आता मी तुमच्या समोर बोलते, मी अमूर्त शिकवते का मूर्त? अमूर्त. कारण जिवंत आहे ना मी तुम्हाला सांगते. तर पहा, भूतकाळ समजून घेतल्याने आजचे प्रश्न आपण कसे सोडू शकतो हे समजते. जसं की आता तुम्हाला माहिती आहे विज्ञानामध्ये आपण प्रयोग करू शकतो, बरोबर? त्यानंतर आपण निरीक्षण पण करू शकतो. एखादा प्रयोग मी समजा तुम्हाला एखादा मला मुद्दा घटक समजून द्यायचा आहे तर मी तुम्हाला प्रयोग दाखवू शकतो. तसं इतिहासात आपण परत जाऊ शकतो का? नाही. समजा शिवरायांच्या काळात लढाई झाली आणि मी म्हणतो की मला आता काही नाही, शिवरायांच्या काळात जायचं मला पण लढाई खेळायची, करू शकते का? नाही. कारण इतिहासाचा उपयोग कशासाठी होतो? भविष्य काळासाठी होतो. म्हणजे समजा जुन्या काळात आपण बघा आपल्या पूर्वजांनी धरणं वगैरे बांधलेले असतात, त्यामुळे आपल्याला आत्ता पण त्याचा उपयोग होतो. कशामुळं? आता आपल्याला पाण्याचा साठा होतो. म्हणजे भविष्य काळातील प्रगतीसाठी आपल्याला त्या गोष्टीचा किंवा घटनेचा इतिहास माहिती असणे आवश्यक असते. आता बघा, भूतकाळ समजून घेतल्याने आपण पाहिले की आपण आजचे प्रश्न कसे सोडू शकतो. तसेच समाजाला, पर्यटनाला, आता पर्यटन म्हणजे काय माहिती का? पर्यटन म्हणजे फिरणे का? पर्यटन आणि सहल यातला फरक काय मॅडम सांगू शकता? सहल म्हणजे कसं तुम्ही सहलीला जाता, मस्त एन्जॉय करायचं. आणि पर्यटन म्हणजे निरीक्षण करणे, अभ्यास करतो, बरोबर? पर्यटन म्हणजे. आणि सहल म्हणजे काय? तर मुक्त आपण फिरतो, बरोबर? तर पर्यटन, त्याच्यानंतर बघा उद्योग यांचा कसा फायदा होऊ शकतो इतिहासामध्ये. आता समजा तुमची एक कंपनी आहे, त्यामध्ये तुम्ही एक प्रोडक्ट विकताय, बरोबर? गेल्या वर्षी ते प्रोडक्ट विकत असताना तुमचं कमी विक्री झाली त्याची, तर तुम्ही गेल्या वर्षीच्या अभ्यासावरून म्हणजे त्याच्या इतिहासावरून तुम्हाला पुढच्या वर्षी काय सुधारणा करायच्या किंवा तुमच्या कंपनीच्या योजनांमध्ये कोणत्या ऑफर द्यायच्या जेणेकरून तुमचं प्रोडक्ट जास्त जाईल याची माहिती मिळते. म्हणजेच काय होतं, इतिहासाचा आपल्याला उद्योगधंद्यामध्ये, पर्यटनामध्ये सुद्धा उपयोग होतो. इतिहास म्हणजे फक्त पाठ करायचे धडे नाही. आता आपण बघतो कधी कधी चौथीचा इतिहास तुम्ही पाहिला असेल, शिवरायांचा इतिहास शिकवताना आपल्या पण अंगावर शहारे येते. आणि जर शिक्षक अजून प्रभावी असेल तर मुलांना सुद्धा कसं वाटतं, रे शिवराय किती शूर होते, त्यांची माता त्यांना किती छान जिजाऊ गोष्टी सांगायच्या, कृष्णाच्या असतील, अर्जुनाच्या असतील. म्हणजेच काय होतं, एक प्रकारचा वीररस आपल्या अंगात येतो. तर वर्तमान आणि भविष्य घडवणारे दिशादर्शक साधन आहे. इतिहास हे काय आहे? भविष्य घडवणारे साधन आहे. आता किल्ल्यांचे जतन तुम्ही भरपूर गेला असता बघा, एखाद्याला भटकंती करायला आवडते किंवा किल्ल्यांचं वास्तूंचा अभ्यास करायला आवडतो. किल्ल्यावर आत्ताच्या परिस्थितीत तुम्ही गेल्यानंतर काय आढळतं? आपण जपतोय का? तो आपला सांस्कृतिक वारसा आहे, बरोबर? पण आपण काय करतो, कुठं खडूस घेऊन किल्ला नावच करून टाकतो, आपलं नाव लिहितो. कुणी बदाम काढते, कुणी नाव लिहिते, ह्या साली मी येऊन गेलो. तुमचं काय आहे? जुन्या काळातल्या लोकांनी ते केलेलं आहे, जतन केलं पाहिजे. आता वेगवेगळ्या किल्ल्याच्या भिंती पडल्यात, काय पडल्यात, माणूस स्वतः मात्र फ्लॅटमध्ये राहतोय, मस्त बिल्डिंग, गावात चांगली 4-5 एकर, त्याच्यामध्ये बंगला, आता 2-4 अंगठ्या ही वाटतं. परंतु आपला सांस्कृतिक किंवा ऐतिहासिक वारसा आपण जपत नाही. तर बघा, संग्रहालय म्हणजे काय मला सांगू शकता का तुम्ही? वेगवेगळ्या ऐतिहासिक वस्तूंचं तिथं जतन केलं जातं, त्यांना संग्रहालय म्हणतो. तसेच पर्यटन, कला. आता बघा, कला इतिहासामध्ये आपण पाहिले शिवरायांना कोणकोणत्या कला आवडत होत्या? तलवारबाजी, घोडसवारी असेल, अजून रथसवारी, अजून दांडपट्टा चालवणे, अजून युद्धासाठी म्हणजे युद्धनीती सगळे हे म्हणजे कला. आता ह्या कलांचा वारसा सुद्धा आपल्याला कशातून मिळालेला आहे? इतिहासातून मिळाला. पूर्वजांनी ते शिकवून ठेवले किंवा एक काय म्हणतात, जुन्या काळात आपण पाहिले चित्रपटांद्वारे किंवा आता आपण बघा शिवरायांची जयंती असल्यानंतर आपण बघतो लाठी काठी असते. कोल्हापुरात तर बघा तुम्ही रंकाळ्यावर कधी गेला तर तुम्हाला सकाळच्या पर्यंत
पंचामध्ये मी जातीवाद करत नाही पण सांगते त्यांच्यामध्ये रमजान असतं, रमजानमध्ये सुद्धा राम आहे का नाही. आपल्या दिवाळीमध्ये अली आहे, बरोबर. म्हणजे कुठेतरी आपण काय समान हे आपल्या पूर्वजांनी दाखवलेलं आहे. तसं आपण वेगवेगळे सण साजरे करतो. गुढीपाडव्याला कुणी संक्रांतीचं तिळगुळ वाटलेलं दिसलंय का? नाही. पूर्वजांनी सांगितलं ना गुढीपाडव्याला गुढीच उभी करायची, संक्रांतीला तिळगुळच वाटायचं आहे की नाही. तर पुढं बघा संशोधन. आता संशोधन तुम्ही विज्ञानाचा अभ्यास करता बघितलं असतं, मोठे मोठे शास्त्रज्ञ असतात. इतिहासामध्ये शास्त्रज्ञ असतो का? संशोधक असतात. शास्त्रज्ञ नाही पण संशोधक असतात. इतिहासामध्ये सुद्धा तुम्हाला करिअर करण्याची संधी कशी माहिती का? आर्किओलॉजी डिपार्टमेंट ऐकले का? विविध संस्था असतात बघा जे शोध लावतात जुन्या काळात किंवा मूर्ती पुरातत्व. उदाहरणार्थ बघा हे नाणं दिसतंय, कोणत्या स्वरूपातले? मूर्त का अमूर्त? मूर्त. नाणं बोलू शकत नाही है का नाही, परंतु हे इतिहासाचं काय साधन. आता हे नाण्यावरती लिहिले बघा 2013. ह्या नाण्यावर 2013 लिहिले आणि मी म्हणलं हे नाणं कालच बनवले, माझा विश्वास ठरतो. म्हणजे इतिहासात कशाची गरज असते? पुराव्याची गरज असते. म्हणजे निरनिराळ्या घटना सत्य आहेत की नाही हे पडताळून इतिहासामध्ये पाहिलं जातं. म्हणून इतिहासाला आपण शास्त्रीय पद्धत असं सुद्धा म्हणतो. थोडक्यात बघा भूतकाळाची ओळख करून वर्तमानाची आखणी म्हणजे काय? जुन्या गोष्टींचा अभ्यास करून वर्तमानामध्ये त्याचा कसा उपयोग करायचा यालाच उपयोजित इतिहास म्हणतो. भविष्याचे नियोजन करणे हेच उपयोजित इतिहासाचे मुख्य उद्दिष्ट आहे. चला तर मग आपण सगळे मिळून इतिहासाचे उपयोगी आणि जिवंत आणि सध्याच्या जीवनाशी जोडलेले पैलू समजून. आता पहिल्यांदा उपयोजित इतिहास म्हणजे काय? उपयोजित इतिहास म्हणजेच काय? जनांसाठी इतिहास. जन म्हणजे काय? प्रजा. तुम्ही शिवरायांचे फोटो बघितले असतील, त्यामध्ये लिहिलेलं असतं जाणता राजा. जनता नाही जाणता. जाणता काय लिहिले? जनता का नाही लिहिले? ज्याला जनतेच जाणून घेणारा राजा. दुःख जाणून घेणारे होते शिवराय, म्हणून त्यांना जाणता राजा म्हणतात. जनता म्हणजे प्रजा, बरोबर. परंतु जाणता म्हणजे प्रजेचे दुःख समजून घेणारा राजा. तर आपल्या उपयोजित इतिहासाला बघा जनांचा इतिहास असेही म्हणतात. भूतकाळातील घटना, परंपरा व अनुभव यांचे विश्लेषण करून त्यांचा उपयोग आजच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक व प्रशासकीय क्षेत्रात करता येतो. आता बघा इतिहास फक्त अभ्यासासाठी आहे का? नाही. दैनंदिन जीवनात पण उपयोग होतो. जसं की मी मगाशी तुम्हाला कंपनीचं उदाहरण दिलं तसं. अनेकांना वाटते इतिहासाचे आर्थिक मूल्य नाही. म्हणजे काय काय वाटतं काय इतिहास म्हणजे नुसतं जुनं त्याच गोष्टींचा अभ्यास करायचा, त्याचा वर्तमानात काय उपयोग वाटतं ना आपल्याला कधी कधी. ही घटना घडून गेली मग आम्ही काय करू? जसं की बघा कधी कधी आपण मुलांना प्रश्न विचारतो, सांग शाहिस्तेखानाची बोटं कोणी तोडली? एखादा काय म्हणतो आई शपथ मी नाही. तुम्ही जोक ऐकलं असतील बघा. म्हणजे हे काय मुलांना कधी कधी काय वाटते त्याच्यामध्ये अवघड गोष्ट काय साल लक्षात ठेव आणि घटना कर. जसं की आपण म्हणतो 19 फेब्रुवारी 1630ला शिवरायांचा जन्म झाला, नंतर त्यांचा राज्याभिषेक झाला, नंतर पुढे त्यांचं 1680ला निधन झालं. हा काय झाला? इतिहासाचा घटनाक्रम झाला. आणि मी डायरेक्ट म्हणते 1680ला शिवराय गेले, त्यानंतर 1674ला त्यांचा राज्याभिषेक झाला आणि नंतर ते जन्मले. क्रम बरोबर आहे का? नाही. मग इतिहासात काय महत्वाचा असतो? घटनेचा क्रम महत्वाचा असतो. आता पुढे बघा संग्रहालय, प्राचीन स्थळे पाहणारे पर्यटन. आता पर्यटनातून सुद्धा तुम्हाला संधी आहे बघा. आता उपयोजित इतिहास म्हणजे इतिहासाचा पर्यटनामध्ये कसा उपयोग होतो? लोक पर्यटनाला एखाद्या ठिकाणी येतात, बरोबर. मग तिथल्या लोकांना रोजगार उपलब्ध होतो. कसा रोजगार? तिथले हॉटेल्स चालतात, बरोबर. तिथे एक गाईड असतो माहिती द्यायला त्या स्थळाची, त्यांचाही रोजगार होतो. अजून काय बरं आपल्याला उपयोग होतो? पर्यटनामुळे लोक आपल्याकडे भारतात पर्यटनाला येतात. तुम्ही पाहिलं असेल परदेशी भरपूर येतात. मग त्याचा उपयोग काय होतो आपल्या लोकांना? जसं की मी आता सांगितलं हॉटेल्स असतील, खानावळी असतील, हिस्टॉरिकल बुक्स वगैरे पण हे करतात. पुस्तकं सुद्धा विकली किंवा एखादा किल्ला वगैरे असेल तर त्याच्या छोट्याशा क्रिएटिव्हिटी करून काहीतरी बनवलेलं असतं. मार्गदर्शक म्हणून आपण ते स्थळ दाखवू शकतो. असा पर्यटनाचा उपयोग होतो. असं स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होतो. त्याच्यानंतर विद्यार्थी हे सर्व उपयोजित इतिहासाचे काय भागीदार आहेत. त्यांच्या सहभागामुळे काय होतं? वारसा जतन होतो आणि संरक्षणाचे काम अधिक प्रभावी होते. आता पुढे बघा प्रत्येक क्षेत्रातील प्रगती हा भूतकाळ ज्ञानावर आधारित असतो. उदाहरणार्थ विज्ञानाचा इतिहास, जसं की मी मगाशी सांगितलं विज्ञानामध्ये आपण प्रयोग करू शकतो, त्यानंतर निरीक्षण करू शकतो, तसं आपण इतिहासामध्ये करू शकत नाही. तंत्रज्ञानाचा इतिहास, त्यामध्ये साधन आणि विकासाची प्रक्रिया
आपल्याला तंत्रज्ञानाच्या इतिहासावर. तसंच कलेचा पण इतिहास असतो, सांस्कृतिक वारसा. आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा एक संस्कृती, एक विशिष्ट नृत्य प्रकार आहे. कोणता सांगू शकाल का? महाराष्ट्र लावणी. लावणी. महाराष्ट्र कशासाठी आहे? लावणीसाठी फेमस आहे. मग तसंच पंजाबमध्ये काय आहे? कोणता नृत्य प्रकार? भांगडा आहे. भांगडा. बरोबर. अजून गुजरातमध्ये काय आहे? गरबा गरबा आहे. बरोबर. म्हणजे ही काय आपला सांस्कृतिक वारसा आहे. आता अर्थशास्त्र आणि समाजशास्त्र. आता बघा समाजाची रचना असते. समाजशास्त्र ह्या विषयामध्ये आपण काय काय शिकतो? इतिहास शिकतो, नागरिकशास्त्र पण शिकतो. बरोबर. म्हणजे हे काय सर्वसमावेशक विषय, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? समाजशास्त्र म्हणतो. आता उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ. वर्तमान काळातील समस्या सोडवण्यासाठी भूतकाळाचा अभ्यास आवश्यक असतो. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं बघा, आज दिसणाऱ्या सामाजिक आव्हानांच्या मुळाशी भूतकाळातील घटना आहे. उदाहरणार्थ आता मी तुम्हाला एक किस्सा सांगते. एके दिवशी आमच्या शाळेत कार्यक्रम होता. कार्यक्रमामध्ये भरपूर पाहुणे आले होते. स्वातंत्र्य दिनाचा होता, 26 जानेवारी. आणि एक असा प्रतिष्ठित राजकारणातील व्यक्ती होता. त्याने झाडं आणली होती वाटपाला लावायला. आता त्याचा हेतू काय होता की फक्त फोटो काढायचा आणि स्टेटसला टाकायचा. त्याने आणलं, मस्तपैकी सगळी उभं राहिली. खड्डा खाल्लेला ऐकताच होता, त्यामध्ये झाड लावलं. हा झाला आदल्या वर्षीचा, म्हणजे ह्या वर्षीचा स्वातंत्र्य दिन. त्याच्या पुढच्या वर्षी बघा का, पहिल्या वर्षी ज्या खड्ड्यात ती लावलं होतं का नाही झाड, पुढल्या वर्षी खड्डा तेच होता, झाड नवीन. म्हणजे काय झालं, लोकांना काय इतिहास होतं ना, गेल्या वर्षीच खड्डा आणि झाड नवीन, म्हणजे फक्त दिखावा चालला आजकाल. लोकांना काय दाखवायचं, मी किती मोठी. काय मेसेज कशात बघा, नेकी करो भूल जाओ. म्हणजे एकीकडे काम करा, एका हाताने दान केलं, दुसऱ्या हाताला पण कळलं नाही पाहिजे. पण आजकाल तसं राहिलेलं नाही. इतिहासाचा आपल्याला तिथेही उपयोग होतो. वारशांचे संरक्षण हे उपयोजित इतिहासाचे महत्त्वाचे अंग आहे. आता वारसे दोन प्रकारचे असतात बघा. मगाशी मी जसं की सांगितलं, हे नाणं कसलं आहे? मूर्त स्वरूपातले. बरोबर. मग वास्तू. वास्तू म्हणजेच काय? आपण बिल्डिंग म्हणतो इंग्लिशमध्ये. शिल्पे असतील, त्यानंतर प्राचीन स्थळे असतील, हे सगळे काय मूर्त वारसा आहे. तसंच अमूर्त वारसा काय? परंपरा, जे आपण सण साजरे करतोय, इव्हेंट करतो. कला असतील, आपली भाषा असेल. महाराष्ट्रामध्ये जसं की मराठी बोलली जाते, पंजाबमध्ये पंजाबी, गुजरातमध्ये गुजराती, आंध्र एपी असेल तिकडं कन्नड बोलली जाते. हे झाला सांस्कृतिक वारसा किंवा अमूर्त वारसा. उपयोजित इतिहासाच्या मदतीने वारसा स्थळांचे जतन, संवर्धन. जतन म्हणजे काय? जपणूक करायची. संवर्धन म्हणजे काय? त्यांची निगा राखायची. तसेच UNESCO सारख्या जागतिक योजनांची अंमलबजावणी या उपयोजित इतिहासामध्ये होते. आता क्षेत्रे कोणती आहेत बघा. या क्षेत्रामध्ये रोजगाराच्या असंख्य संधी आहेत. जसं मी सांगितलं मग आर्किओलॉजी डिपार्टमेंट, पुरातत्व म्हणजे जुन्या काळातले काही संशोधन संस्था आहेत, पर्यटन आहे, आतिथ्य आहे म्हणजे दुसऱ्या देशातील लोक आपल्या इकडे येतात काही गोष्टी पाहण्यासाठी, संग्रहालय, मीडिया व डॉक्युमेंटरी, संरक्षण प्रकल्प आहे, छायाचित्रण आहे, इतिहास संशोधन आहे. ही सगळे याची क्षेत्रे आहेत. आता उपयोजित इतिहासाचे सार पाहू आपण. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ यांना जोडणारा पूल किंवा आपण दुवा म्हणतो, त्यालाच काय म्हणतात? इतिहास, उपयोजित इतिहास. आता यामध्ये काय काय होतं बघा. शक्य काय होतं? लोकजागृती होते, म्हणजे लोकांना जुन्या काळाचं ज्ञान मिळतं, वारसा जतन होतो, सांस्कृतिक ओळख सुदृढ होते, भविष्यासाठी योग्य धोरणे बनवण्याचे कार्य उपयोजित इतिहास करतो. आता बघा मूल्यमापन. उपयोजित इतिहासाची दोन वैशिष्ट्ये बघा. आता उपयोजित इतिहासाची दोन वैशिष्ट्ये म्हणजे आपल्याला रोजगाराची संधी मिळते, तसेच अजून आपल्याला जुन्या काळाचे ज्ञान मिळते. ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन का आवश्यक आहे? मला कोण सांगेल का आपण जतन केलं पाहिजे? पुढच्या पिढीला पण समजावं पाठीमागचा इतिहास काय आहे पुढच्या ते. पिढीला मागच्या पिढीने काय करून ठेवले किंवा काही चांगल्या गोष्टी केल्या किंवा त्यांनी काही चुका केल्या याचं आपल्याला ज्ञान भूतकाळाच्या अभ्यासामुळे मिळते. त्यानंतर उत्खनन म्हणजे काय? आपण पाहिले हडप्पा संस्कृती, मोहिंजोदडो, त्यामध्ये उत्खनन म्हणजे काय? खोदकाम. खोदकाम. जुन्या काळात